आणि तुम्हाला माहीतच आहे, गणपतीचा फेस्टिवल हा सर्वांचा आवडतीचा फेस्टिवल असतो. माझा आहे, तुमचा पण असलच मला नक्की माहीत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही पाहू शकता की माझा मित्र भूषण गोते आणि मी तुमचा SK सध्या गणपतीच्या डेकोरेशन इथे आलेला आहे. गणपती अवघ्या काही एका महिन्यावरच राहिलेला आहे आणि गणपतीच्या मूर्तीचं इथं मस्त डेकोरेशन सुरू आहे. तुम्हाला माहित आहे की गणपती आता फक्त महिनाभराच्या वाटेवरच राहिलेला आहे आणि आता गणपतीचं जोरदार स्वागत पण आमच्या कॉलेजमध्ये होणारच आहे. तसं त्यासाठीच आम्ही मूर्ती बघण्यासाठी आलो होतो की गणपतीच्या मूर्तीचं काय हालचाल हवे काय नाही. भूषण, तर तुझं गणेश उत्सवाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं काही नाही, आता लवकरच आपला 1 महिन्यानंतर गणपती बसवण्याचा फेस्टिवल येणार आहे. उत्सव आपल्या कॉलेजमध्ये पण मोठ्या उत्सवात आणि तो खूप भारावून गेलेला आहे. त्याची भावना तो व्यक्त नाही करू शकत. तुम्ही ते माझ्या पाठीमागे पाहू शकता की गणपतीच्या हाताचं डेकोरेशन काम करत आहे इथं आणि जोरदार अशी तयारी सुरू आहे मस्तपैकी. खूप गणपतीच्या अशा विशाल मूर्ती तिथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. खूप भारी आहे. या गणपतीचा गुलाल पण टाकलेला आहे, म्हणजे अर्थात बुक केलेलं आहे वाटतं. हा जो गणपती आहे तो जय मल्हार टाईपमध्ये तयार केलेला आहे. या गणपतीला महादेवाचं स्वरूप दिलेलं आहे. असे खूप प्रकारचे इथे गणपती आहेत. तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.